अनुभव आला आतापर्यंतचा, काय भावना आहे? असं आहे की बारामती येथील जे कृषी विज्ञान केंद्र आहे याच्या माध्यमातून जे कृषी प्रदर्शनी या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे, फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे. आणि या ठिकाणी अनेक प्रकारच्या व्हेरायटी, सगळ्या म्हणजे ऊसाची व्हेरायटी, टोमॅटो, बाकी सगळ्या व्हेरायटीज, अलग अलग फ्रूट्स, अलग अलग प्रकारच्या व्हेरायटीज या ठिकाणी आहेत. आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी म्हणजे असं ज्या पद्धतीने हायड्रोपॉनिक्स आहे, कशा पद्धतीनं पाण्यावरची शेती करता येईल, किंवा एरोपॉनिक्सचे सुद्धा इथं डेमॉन्स्ट्रेशन अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. आणि हायड्रोपॉनिक्स आपल्याकडे जरी इकॉनॉमिकली आजकाल जास्ती दिसत नसलं, पण त्याचा प्रसार त्या निमित्तानं त्यांनी जे रिसर्च करून या ठिकाणी केलं आहे, त्याचं कमर्शियली सुद्धा हायड्रोपॉनिक्सची शेती आपण महाराष्ट्रात किंवा भारतात करू शकतो. आणि त्याचबरोबर परदेशातले फुलं, परदेशातले फळं याचंसुद्धा अतिशय चांगलं प्रदर्शन या ठिकाणी केलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कशा पद्धतीने NPK म्हणजे नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरस कशा पद्धतीनं त्याचा ज्युडिशियस यूज करता येईल, जेवढं पिकाला लागतं त्याच पद्धतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून NPKचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण हे सर्व कशा पद्धतीने करता येईल याचासुद्धा अतिशय सुंदर प्रयोग यांनी जवळजवळ शुगर केनवर उसावर केलेला आहे. त्याच्यासाठी जवळजवळ आता सुरुवात असल्यामुळे 1000 शेतकरी त्या शेतामध्ये त्याचा प्रयोग चालू आहे. आणि नक्कीच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हळूहळू शेतीमध्ये कसा होईल याची सुरुवात त्या निमित्तानं इथे झाली असं म्हटल्यास काही खरं खोटं होणार नाही. आणि अतिशय सुंदर एक्झिबिशन आहे, मोठ्या प्रमाणात. म्हणजे आमच्या विदर्भातून सुद्धा अनेक युवक शेतकरीसुद्धा या ठिकाणी, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, संपूर्ण महाराष्ट्रातनं. आणि मी पाहिलं की युवक मोठ्या प्रमाणात एक्झिबिशनने पाहायसाठी इथे बारामतीला आलेले आहेत. त्यामुळे हे एक्झिबिशन पाहिल्यानंतर त्यांचं नक्कीच समाधान होईल आणि काहीतरी हे एक्झिबिशन पाहून त्यांना नक्कीच इथे शिकायला मिळेल. इतक्या चांगल्या पद्धतीनं कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून एक्झिबिशन इथे आयोजित केलं. भविष्यातली शेती कशी असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करावा लागेल, कशा पद्धतीने आपण याचा प्रसार आपल्या मतदारसंघात किंवा आपल्या भागात करणार आहात आणि एकंदरीत शेतकऱ्यांना काय आव्हान करतात? आता इथे आमच्या भागामध्ये, विदर्भामध्ये कापूस मोठ्या प्रमाणात होतो. आणि आजकाल तुम्हाला माहीत आहे की लेबर मिळत नाही, कापूस वेचायला बाया मिळत नाही. एका किलोला 15 रुपये खर्च येतो, 15 रुपये किलोला खर्च त्या निमित्ताने होतो. इथे अत्याधुनिक अशी मशीन दाखवली आहे की कॉटन पिकिंग मशीन. त्या मशीनच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्याला कापूस वेचता येईल या पद्धतीनं अशा अनेक नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशा पद्धतीनं अजून फायदेशीर करता येईल नवीन टेक्नॉलॉजी वापरून याचंसुद्धा अनेक अतिशय चांगलं डेमॉन्स्ट्रेशन इथे दाखवलं आहे. त्याचबरोबर ड्रोनचा वापर करून तुम्हाला स्प्रेइंग करायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा ड्रोनचा वापर करून इकॉनॉमिकली कसं स्प्रेइंग करता येईल त्याचासुद्धा चांगले प्रात्यक्षिक दाखवले आहेत. यांनी स्वतःचे ड्रोन इथे रिसर्च करून डेव्हलप केलेले आहेत. राजकीय प्रश्न विचारतो, बीड संदर्भात काय म्हणजे इथे कुठे बीड कशा पद्धतीने बघता या सध्याच्या स्थितीकडे चाललेल्या, जेव्हापासून मोका लागला यांच्यावरती कारणावर त्यावेळेपासून ज्या एकच आहे की ज्या पद्धतीनं संतोष देशमुख जे सरपंच साहेब होते त्यांची हत्या झाली अमानुष पद्धतीने, त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. लोकांचा आक्रोश एकच आहे की ही कडक कारवाई करण्यासाठी फार वेळ लावला गृह खात्याने, सरकारने. 1-1.25 महिना झाला तेव्हापासून हा प्रश्न चालू आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं कुठेही अशी घटना झाली तर या पद्धतीनं म्हणजे सरकारच जे गुन्हेगार आहे त्याला पाठीची घालतं का, अशा पद्धतीचं संपूर्ण चित्र या बीडच्या म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेलं आहे. सर, 100 कोटीच्या प्रकरणामध्ये तुम्हाला त्रास झाला, पण ज्यांचे खरोखरच पत्नीच्या, ड्रायव्हरांच्या नावावरती एवढे फ्लॅट आहेत की त्यांच्यावरती ईडी काहीच लक्ष देत नाही, त्याबद्दल काय वाटतंय? हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीसला विचारत होता. ज्यांच्यावर मोका लावलाय त्यांच्या समर्थनार्थच त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत, टायर जाळपोळीच्या रस्त्यावर घटना. कसं बघताय या सगळीकडे, कारण तुम्ही देखील गृहमंत्री राहिलेला आहात? कसं आहे, माझं एकच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं समर्थनार्थ मोर्चे निघत आहेत किंवा कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी मोर्चे निघत आहेत. पोलिसांनी ती जे काय तुमचं SIT बसवलेली आहे की CID तपास करते आहे,
त्यांनी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून जनतेचं समाधान मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.